145 कोटी देशवासियांच्या गळ्यातला ताईत सिकंदर शेख महाराष्ट्र करा की टाळ्या। जो जीता वही सिकंदर, खुदा आसमां से जब जमी पर देखता होगा, ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा। कसा आहे तेज, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। माझ्याकडे एवढं सोनं आहे त्याच्याकडे एवढी चांदी आहे। कसा आहे चित्त्याची चाल सिकंदर शेख। चला त्या स्नायू बघा, देश सर्वाधिक मोठा आहे जगामध्ये, सर्वात मोठा पैलवान आलाय लोणंद मध्ये। नवनाथ शेंडगेचं कौतुक आहे। अमोल भाऊ शेळके पाटील इकडे आला बाहुबली अमित कुमार मधने सर। हा त्या कुस्तीला त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आजोबांच्या स्मरणार्थ गदा आहे लोणंद केसरीची। निखिलचं बक्षीस जेव्हा इथं आहे माझ्याकडे, तुम्ही पोस्ट करता का? हा ठीक आहे। या कुस्ती लावायला या चला। हॅलो, या कुस्तीचे पुरस्कर्ते कृष्णराव शंकरराव शेळके पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री अमोल संभाजी शेळके पाटील यांच्यातर्फे ही कुस्ती स्पॉन्सर झालेली आहे। आणि ही कुस्ती अमित कुमार विरुद्ध सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी, रुस्तमे हिंद, हरिचंद्र बिराजदार मामानंतर महाराष्ट्राची पत मारुतीभाऊ माने यांच्या नंतर गणपत आंधळकराबानंतर युवराज पाटलांच्या नंतर महाराष्ट्राचा पैलवान हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, रांची, उत्तरांचल, कर्नाटक, जम्मू काश्मीर इथपर्यंत सर्वश्रेष्ठ मल्ल बनण्यासाठी महाराष्ट्र शर्तीचे प्रयत्न करत होते। अनेक रती महारथी, पण अनेकांना सर्वश्रेष्ठ पैलवान बनण्यामध्ये यश कमी आलं, कमी जास्त झालं। पण निर्विवाद 2022 नंतर कोरोना लॉकडाऊन नंतर देशामध्ये सर्वाधिक पद कमवलेला पैलवान आज लोणंद नगरीमध्ये खंडाळा तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये नवनाथ शेंडगे पैलवान आयोजित लोणंद केसरी या किताबासाठी त्यांना माहिती आहे आवाज सोळ जाधव वसदांची पद काय आहे। कुस्ती क्षेत्रात सिकंदर शेख जाऊन त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाला का, तर या लाल मातीनं मोठं केलंय। पाया पडतो फक्त पैलवान आणि एक वारकरी संप्रदाय, नाहीतर इतर ठिकाणी हाय हाय पाय पाय जाई इंस्टाग्रामवर। इंस्टाग्राममुळे तर त्या देवा थापाचं नेपाळ पेटलं, पंतप्रधानाला हेलिकॉप्टरला लोमकाळा जावं लागलं परदेश। माननीय श्री चला अमोल संभाजी शेळके पाटील यांच्या वतीनं 3,51,000 रुपये इनामाची कुस्ती पैलवान आजच्या मैदानातली 1 नंबरची कुस्ती, या कुस्तीची सलामी झालेली आहे। फोन आलाय तुम्हाला कोणाचा तरी, फोन उचला। हॅलो, वादळापूर्वीची शांतता, सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत विकास जाधव पैलवान, शाहूपुरी तालमीचे नामवंत पैलवान आणि महान मल्ल उपमहाराष्ट्र केसरी आबासोळ साताऱ्याचे हे दोन दिग्गज पैलवान आजच्या मैदानामध्ये नंबर 1च्या कुस्तीला पंच म्हणून लोणंद केसरी लाल माती कुस्ती केंद्र आयोजित आपल्या 8 फेब्रुवारी 2026 त्यांच्याकडून या सिकंदर शेख कुस्तीसाठी 500 रुपये बक्षीस आलेलं आहे। माझ्याकडून अमोल आबा मदने यांच्या तर्फे 2000 रुपयाचं बक्षीस, 200 रुपयाचं, ओ सॉरी आय एम सॉरी, जीजा हॉटेल लोणंद खंडाळा रोड चेतन धायगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, बरोबर का? सलामी झडली, पंजे की पकड सुरू झाली, बक्षीस माझ्याकडे जमा करा बरं का। कुस्ती झाल्यानंतर परत प्रेक्षक संपूर्ण सिकंदर सोबत फोटो काढायला आतमध्ये जात आहे, परत सिकंदर काय माझ्याकडून हिशोब घेत नाही, पण गरीबाचा पोरगा श्रीमंत झालाय कुस्तीत, पण पैसा काय कोणाला कमी आहे काय हो, नको वाटतोय का? त्यामुळं बक्षीस माझ्याकडे आणून द्या ज्यांना द्यायचं आहे त्यांनी। कुस्ती सुरू झाली, पोलादी मनगटाला भिडली,
डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झाला. गर्दन खेच सुरू झाली. अमित कुमार हरियाणा केसरी. ताकदीला जास्त आहे पण चप्पल चित्त्याच्या गतीनं कुस्ती खेळणारा. गेली 9 वर्ष झालं महाराष्ट्रात आणि देशात ज्या पैलवानं धुमाकूळ घातला, ज्याचा फॉर्म हिंदुस्थानमध्ये थांबवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून काढणारा पैलवान. गाळ राहायचं नाही पैलवान. आपण देशातले सर्वश्रेष्ठ पैलवान आहात. कुस्ती करत असताना अशीच इंजुरी झाली हरियाणामध्ये 2 वर्षापूर्वी. जवळजवळ 2 कोटी रुपये सीजन सिकंदर शेखचा बुडाला. बाहर जाओगे तो एका साईटला 15 लाख रुपये, 18 लाख रुपये, 10 लाख रुपये, 7 लाख रुपये, 3.5 लाख रुपये एका साईडला. पडला तरी घेतो, पाडला तरी घेतो, असा सिकंदरचा पराक्रम आहे. मी सांगितलं मग 8 ते 10 थार गाड्या पटकवलेल्या आहेत, 12 अल्टो गाड्या पटकवलेल्या आहेत. जवळजवळ 50 किलो चांदी आहे कुस्ती क्षेत्रात. आणि सोन्याची नाणी, कड, चांदीची कडी, अशी कितीतरी बक्षिसं. 1 एकर जागा आहे, त्या जागेमध्ये बक्षिसं लावलीत 4 व्हीलर 2 व्हीलरची. मग बुलेट गाड्या, स्प्लेंडर गाड्या मापच नाही. एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडं आगीकूच झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही. पण लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे. तसं सिकंदरला कधी काळी कुस्तीत खुराक द्या गरिबाच्या पोराला, असं आम्ही अनेक ठिकाणी म्हणायचो. मुकेश कोळेकर साहेब यांच्यातर्फे 1200 रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे आलंय. हॅलो. एकूण 1700 रुपये बक्षीस माझ्याकडे आलंय. शबाश. अमित कुमार कब्जा घ्यायला लागलेला आणि तो सक्सेस झालेला आहे. सिकंदर शेख मात्र वाघ शांत बसलेला आहे. सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्थानमध्ये घेणं अनेकाला जमत नाही. पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणाहून आलाय. सिकंदर शेखला पाडण्यासाठी आलाय. सिकंदरला म्हणतोय माना कि तू शेर है अपने जंगल का, हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे. आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढ्या लांबून. लवाराजा गरीला दाब नाही कायला. सिकंदर म्हणतो बातें बनाना छोड़ दे, एक बार पंजा तो लढा के देख म्हणतोय सिकंदर शेख. हिंदुस्थान मध्ये मी कुणाला सोडलेलं नाही. आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय. भले भले गेले गोते खात असा म्हणायला लागलेला आहे सिकंदर. हा शबाश. हिंदुस्थानाला वाण दिलोय. अखंड हिंदुस्थान. ताकदीला जबरा 132 किलो वजन आहे अमित कुमारचं. शबाश. उमेश मथुराला खऱ्या पाडलं, अर्थानं जस्सा पट्टीला पाडलं, नवनाथ भूपेंद्र सेनी आंनाला यांनी पाडलं. देशामध्ये महाबली सतपाल नावाचं वादळ आलं होतं 1977 ला. महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुतीभाऊ मानेंना, गणपत आंधळकराबांना, गणपत खेडकरांना. आणि त्या तत्कालीन काळामध्ये सर्वांनी एका ठिकाणी येऊन बिराजदार मामा सारख्या एका कर्तबगार युगपुरुषाच्या पुढं प्रश्न टाकला, या महाबली सतपालला थांबवायचं असेल तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागल. भेगा मुक्कामी चारी मुंड्या चित केलं बिराजदार मामानी. तो पराभव. अमित कुमार त्या महाबली सतपाल आज महाबली सतपाला हयात आहेत. एखाद्याचा पराजय सांगितला आम्हावरती अनेक ठिकाणी जात असताना आमचा पराजय का सांगता तुम्ही, असे अनेक जणांच्या मनाला वेदना होतात. पण पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती क्षेत्रातली क्रेज वाढेल. महाबली सतपाल कधी म्हणले नाहीत आम्हाला. अमोलाबा महाबली सतपालांचा कधी फोन आला नाही. बिराजदार मामानं सारखंच पाडलं म्हणून का सांगता तुम्ही. महाबली सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला पैलवान आहे. एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे अंगाला आग्या माहोळ चावल्यासारखं होतंय. पण कुस्ती क्षेत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठे करतात. आज खऱ्या अर्थाने नवनाथ शेंडगे यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे. मधने सर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोणंद नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करील. महाराज छडीटांग डावावरती अखंड हिंदुस्थानचा बेताज बादशाह सिकंदर शेख झालेला आहे.
पत्रकार बंधू नोंद घ्या. छडी टांग. सिकंदर से गंगावेश तालीम कोल्हापूर छडी टांगेवरती विजय झालेला. बोला जय श्रीराम. बोला बजरंग बली की. लोणंद केसरी 2026 8 फेब्रुवारी. सिकंदर शेख लोणंद केसरी या मानाच्या गदेचा मानकरी ठरलेला. अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांत पार पडण्यासाठी नवनाथ शेंडगे पैलवान आणि लाल माती कुस्ती केंद्राला तुम्ही सर्वांनी साथ दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी कुस्ती समालोचक धनाजी मदने पुळजवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सर्वांचा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि हनुमानरायाच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघामध्ये कुणाचं मन दुखलं असेल दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वर्षी याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचं कुस्ती मैदान होईल. सिकंदर शेखची पुढच्या वर्षी नंबर 1 ला कुस्ती असेल असं